नमस्कार मित्रांनो. पारू 11 जानेवारी प्रोमध्ये पारू जायला लागल्यानंतर सगळेच हळहळ करतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी बघून अनुष्काचा खूप जळफळाट होतो. पारूला आदित्याला भेटायची खूप इच्छा असते, पण मारुती काय ऐकत नाही. ते आता गेटबाहेर जातात आणि प्रीतम पळत जातो आणि म्हणतो, पारू दादा तुझ्या हक्कासाठी किती प्रयत्न करतो आणि तू त्याला सोडून चाललीस. अगं त्याला थोडा तरी वेळ दे. प्रीतमचं बोलणं बघून पारू बदलते का काय अशी मारुतीला भीती वाटते आणि तो प्रीतमला अडवतो. अखेर गणी, मारुती आणि पारू निघून जातात. अनुष्का आनंदात म्हणते, फायनली पारू गेली. पण पारू बरं झाली तू गेली, नाहीतर मी काय तुला जिवंत सोडत नव्हते. आयल्या, आता तुला कुणीच वाचू शकणार नाही. मूर्ख आयल्या, स्वतःचं आणि स्वतःच्या घराचं सुरक्षा कवच स्वतःहून घालवलं. आजपर्यंत तुला ती पारूच वाचवत होती, पण आता कोण येणार वाचवायला. आता मी माझ्या दिशाला न्याय मिळवून देऊ शकते. दामिनी रूममध्ये जाते आणि खूप खुश होते. म्हणून म्हणतो, दामिनी काय झालं. दामिनी म्हणते, अहो ती अनुष्का किती हुशार आहे ना. जे काम मला आणि दिशाला जमलं नाही ते तिने करून दाखवलं. अखेर अहिल्यावहिनीने त्या पारूला हकलवली. दामिनी बोलत असते, पण मोहन विचारात पडतो. प्रीतम रूममध्ये जातो. प्रिया म्हणते, प्रीतम काय झालं, थांबली का पारू. प्रीतम म्हणतो, नाही ना. अरे यार, तिला समजायचा किती प्रयत्न केला. तिचं सोड, तिला ते मारुती मामा इथं राहूच द्यायला तयार नाही. प्रिया म्हणते, बिचारी पारू, आपल्या दोघांसाठी तिने किती प्रयत्न केले आणि आज तिच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही. प्रीतम म्हणतो, असं नाही प्रिया, आपण करू शकतो. प्रिया म्हणते, प्रीतम पण कसं. तो म्हणतो, प्रिया मला एक कळत नाही. अनुष्का आईला असं का बोलली असेल, आणि जर बोलली असेल तर तिचा काहीतरी उद्देश असणार. आणि बघ ना, आतापर्यंत पारूला कुणीच बाहेर काढू शकलं नाही, पण अनुष्काने काढलं. म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे. अनुष्का एवढी खुश असते की सकाळी सकाळी आदित्यसाठी कॉफी घेऊन जाते आणि आनंदात म्हणते, गुड मॉर्निंग. आदित्य उठत म्हणतो, अनुष्का तू का कॉफी घेऊन आलीस. अनुष्का म्हणते, मला माहिती आहे पारू तुझ्यासाठी रोज कॉफी घेऊन येते, पण काल ती गणीसोबत गावाकडे गेली आहे ना. म्हणजे प्रीतमने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलंच नाही रे. पण शेवटी मॅमसमोर मीच हात जोडले. म्हटलं, मॅम पारू गावाकडे निघाली आहे, प्लीज तिला थांबवा. पण मॅमने पण ऐकलं नाही आणि म्हटल्या, जाती तर जाऊ दे. आदित्य शॉकून म्हणतो, वॉट, पारू गावाकडे गेली आहे, अशी कशी जाऊ शकते. तो आता एवढा धडपडून उठतो की अनुष्का शॉक होऊन बघत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.